आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर गोंधळ घालण्यात येतोय। क्षीरसागर यांचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। अंबादास दानवे हे वरपे कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। अंबादास दानवे यांना अडवणार असल्याची भूमिका खरतर क्षीरसागर यांच्या समर्थकांनी घेतलेली होती आणि त्यामुळेच राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमलेले आहेत। कार्यकर्त्यांचा सध्या गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। दानवेंच्या भेटीला विरोध केला जातोय। अंबादास दानवे हे वरपे कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि मात्र ही भेट होऊ देणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आता आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळतंय। हो करा। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, अंबादास दानवे हे वरपे कुटुंबियांची भेट घेणार आहेत, मात्र त्याआधीच क्षीरसागर यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। कारण नेमकं कारण काय अपडेट? आपल्याला माहितच आहे की काही दिवसापूर्वी वरपे हे राजेश क्षीरसागर यांच्या घराच्या शेजारीच राहत होते आणि त्यांना वरपे कुटुंबियांना राजेश क्षीरसागर यांच्याकडून मारहाण झाली होती आणि तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते। आणि त्यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या दादागिरी विरोधात आहे ते अनेकांनी आवाज उठवला होता, मात्र राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आहे ते पुन्हा अद्यापही दाखल झालेला नाही। आणि आज अंबादास दानवे यांनी ज्यावेळी जनता दरबार घेतला त्या जनता दरबारमध्ये या ठिकाणी वरपे कुटुंबी गेले होते आणि त्यांनी न्याय मागण्याची आहे ती विनंती केली होती। मात्र एकूणच या सगळ्या घटनेनंतर अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते त्यांनी क्षीरसागर यांना मस्त्याल्याचा उल्लेख केला आणि आपण वरपे कुटुंबियाची भेट घेणार असल्याचं सांगितलं आणि त्या अनुषंगाने ते आता कुटुंबाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र तत्पूर्वीच राजेश क्षीरसागर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले असल्यामुळे या परिसरामध्ये कडक बंदोबस्त आहे तो नेमण्यात आलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर इथल्या या दुसऱ्या रोडमधून आहे ते अंबादास दानवे आता वरती गेलेले आहेत, वरपे कुटुंबियांची भेट घेत आहेत। अगदी समोरासमोर आहेत ते या दोघांची घरं आहेत आणि या ठिकाणी अंबादास दानवे यांनी येण्याचं जाहीर केल्यानंतर राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक असा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये आहे जो तैनात करण्यात आला होता। याच इमारतीमध्ये सगळ्यात वरच्या मजल्यावरती राजेश क्षीरसागर राहतात आणि त्यांच्या समोरच अगदी वरपे कुटुंबीय राहते। राजेश क्षीरसागर यांनी एका स्नेहभोजनाचं आयोजन आहे ते या इमारतीच्या टेरेसवरती केलं होतं आणि याचवरून या दोघांच्या मध्ये आहे ते वादावादी झाली होती आणि त्याचं पर्यवसन आहे ते हाणामारीमध्ये झालं होतं। आणि या एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आहे ते गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो गुन्हा दाखल झाला नाही। मात्र वरपे यांच्यावरती गुन्हा दाखल आहे तो झाला होता आणि या अनुषंगाने आज ते या अंबादास दानवे जे आहेत त्यांच्या या जनता दरबारामध्ये तक्रार घेऊन गेले होते आणि त्यावेळून एसपीना सुद्धा आपण पाहिलं असेल की सकाळी दानवे यांनी आहे तो फोन केला होता आणि सज्जड दम देण्याचा आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर आहे ते क्षीरसागर यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये सध्या कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात केल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज हे माध्यमाशी बोलतायत आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आहे ते आपण या ठिकाणी जाणून घ्या। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतलं विरोधी पक्षनेता हे फार मोठं पद असतं आणि त्या पदाचा मान म्हणून माननीय अंबादास दानवे यांना मी वर जाण्यासाठी आम्ही त्यांचा मार्ग शिवसैनिकांनी मोकळा ठेवलेला आहे। पण ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांनी इशारा सुद्धा दिला होता मी येथे येणार। तुमचे समर्थक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत। समर्थक ह्यासाठीच दाखल या ठिकाणी झालेले आहेत। त्यांनी ज्या पद्धतीने चॅलेंज द्यायचा प्रयत्न केला पण ज्या वेळेला आम्हाला असं लक्षात आलं, पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की ते एकटे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मग विरोधी पक्षनेता हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार मोठं पद आहे, त्या पदाला आम्ही कुठे विरोध करू शकत नाही। क्षीरसागर साहेबांचे तुम्ही सुपुत्र आहे, नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि आता वरती साहेब आहेत? राजेश क्षीरसागर साहेब हे उद्या सीएम साहेबांचा दिवस असल्यामुळे मुंबईमध्ये त्या दिवशी घडलेला प्रकार जर तुम्ही बघितला तर आपण देखील एका अपार्टमेंटमध्ये कुठेतरी राहत असाल किंवा आपण एका घरात राहत असाल तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या आजूबाजूच्या कुटुंबात हे असे छोटे मोठे प्रसंग घडत असतात। त्यावेळेचा जर व्हिडिओ क्लिप आपण सर्व मीडियाने दाखवलीच होती, पण त्यावेळेला आपण देखील व्हिडिओ बघितला तर
व्हिडिओ क्लिपमध्ये मी, माझी आई आणि माझे वडील आम्ही तिघच दिसतो. आम्ही कुटुंब म्हणून तिथे त्यांच्याबरोबर वाद करत होतो. त्यातनं काय तो कुठला म्हणजे क्षीरसागर साहेबांनी गुंड जमवलेत आणि मारहाण केल्या अशातला काही प्रकार नव्हता. एखाद दुसरी कानपडीत माझ्याकडून वाजवली गेली असेल ते पण मी हे करतो, पण हा कौटुंबिक वाद होता आणि कौटुंबिक वादाला महाराष्ट्राच्या राजकारणात एवढ्या उच्च पातळीवर नेऊन देण्याचा उद्योगच या विरोधी पक्षांना राहिलेला आहे, विरोधी पक्ष नेत्याला राहिलेला आहे, म्हणून ते इथं आलेत. काही महिला समर्थक आहेत, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल त्या दिवशीचा जो त्या दिवशी वरती झालं त्यावेळी माझ्यासोबतच त्यांनी ते हे केले, विनयभंगाचा प्रकार केलाय. तुमच्यासोबत विनयभंग केला? मीच होते त्या दिवशी कॅटरिंगला. अशा व्यक्तीच्या पाठीशी अंबादास दानवे उभारताना पाहायला मिळतात. मग ते चुकीचंच आहे ना त्यांचं. ते जनता दरबार म्हणतात ना, मग एकाची बाजू कशी ऐकून घेतात? त्यांनी आमची सर्वसामान्य लोकांची पण बाजू ऐकून घ्यायला पाहिजे. बाजू मांडताना दोन्ही बाजूंनी त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर महिला ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकतो की अंबादास दानवे आहेत ते आता वरून भेट घेऊन आहे ते खाली आलेले आहेत आणि त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा आहे तो आपण कुठून जाणून घेणार आहोत. अशा व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे. विरोध होत असतो. विरोध आता मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, असे विरोध अनेक वेळेस बघितलेले आहे. चेहरा दिसत नाहीये. विरोध मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न केला. विरोध कोणी केला? मला नाही कोणाचा विरोध वाटला. मला कोणाचा विरोध वाटलेला नाही. मी त्यांच्या व्यक्तींच्या जी काही व्यक्ती आहे त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी व्यवस्थित भेटलो आणि आलो. ज्या व्यक्तीची भेट घेतली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. तरी देखील तुम्ही गुन्हे दाखल असतात सगळं. काय आम्हावर गुन्हे नाही का दाखल? माझ्यावर 70 गुन्हे दाखल, त्यांनी काय फरक पडतो? गुन्हे दाखल होणं काही मोठी गोष्ट नसते असं मला वाटतं. साहेब, एसपीने मगाशी तुम्ही फोन केला होता, त्यांच्यावर गुन्हा दाखल तरी पोलिसांनी केला का? कोणावर होतोय? प्रोसेस होते. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. गुन्हा दाखल करावाच लागेल. आपण मुंबईत जायच्या आधी या ठिकाणी 100% होणार. आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार स्वतः राजेश क्षीरसागर जोडले गेलेले आहेत. क्षीरसागर साहेब, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. तुम्ही पाहिलं असेल अंबादास दानवे यांनी वरपे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. आपलं काय म्हणणं आहे, आपली काय प्रतिक्रिया? नाही, मी आता हे पण ऐकलं की गुन्हे दाखल करायला काय फरक पडतोय? माझ्यावर 70 गुन्हे, तर 70 गुन्हे असणारा हा गुन्हेगार विधान परिषदेचा अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आहे, हा काय न्याय देणार कोणाला? खरं म्हणजे अंबादास दानवे यांना कुठली संस्कृती नाही. मगाशी देखील ते एसपींच्यावर वाटेल ते बोलले, माझा देखील एकरी उल्लेख केला. मी देखील सभागृहामध्ये काम केलंय. संसदीय भाषा देखील त्यांना कळत नाही. खरं म्हणजे खासगी सावकाराला पाठीशी घालण्यासाठी, काँग्रेस प्रणित पाठीशी घालण्यासाठी राज्याचं काम सोडून हे दानवे कोल्हापुरात आले. कोल्हापुरात आम्ही त्यांचं स्वागतच केलं. त्यांच्या जे काही त्यांचा मान सन्मान आहे तो आम्ही ठेवलाच. पण अशा पद्धतीने जर राज्य शासनाचे विरोधी पक्ष नेते जर काम करत असतील तर विरोधी पक्ष म्हणून काय न्याय देणार लोकांना? खऱ्या अर्थानं खासगी सावकारावर गुन्हा दाखल झालेला आहे. अनेक लोकांना त्यानं लोबाडलेला आहे. अनेक तक्रारी आहेत आणि अशा लोकांना जर चुकीच्या पद्धतीने जर पाठीशी घालत असतील तर उभाटा आता संपलेलीच आहे. पुढच्या काळामध्ये बाकी राहिलेली उरलेली सुद्धा संपणार आहेत. बरं, राजेशजी, मात्र तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते आणि त्याच बाबतीत गुन्हा दाखल करण्याची ही मागणी होते. अंबादास दानवेंनी देखील तेच म्हटलेलं आहे. काय सांगाल? एक लक्षात घ्या, जी व्यक्ती खाजगी सावकारी करते, अनेक लोकांना वेटीस धरते, घरं प्रत्येकाची काढून घेते, लाखो रुपयांना लुटते, महिलांच्यावर हात देखील त्यांनी टाकलेले आहेत त्या सोसायटीमध्ये, लहान मुलींची शूटिंग घेतलेली आहेत. अशा थर्ड क्लास व्यक्तीच्या पाठीशी जायचं आणि काही एखाद्या चांगल्या व्यक्तीला राजकीय क्षेत्रात चांगलं काम करत असणाऱ्या व्यक्तीला बदनाम करायचं, ही संस्कृती आता त्या उबाटा गटाची राहिलेली आहे. या व्यतिरिक्त मी काय बोलणार? आणि कुठलेही यापूर्वी गुन्हा आम्ही केलेला नाही. गुन्हेगार जर म्हणत असेल यांनी गुन्हा केला तर त्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे? बरं, ज्या व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या त्यावर तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये कुठलीही मारहाण वगैरे नाही. एक लक्षात घ्या, कार्यक्रम हे प्रत्येकाच्या घरात होत असतात आणि कार्यक्रम घरात होत असताना कोणाला जर त्रास होत असेल तर शांततेनं सांगितलं पाहिजे, बाबा थोडं सावकाश जा. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये सगळे एक गुन्ह्या गोविंदानं नांदत असतात. कुणाच्या ना कुणाच्या घरी कार्यक्रम असतात, टेरेसवर कार्यक्रम होतात. मग अशा वेळेला एखाद्या व्यक्तीला हे जमत नाही आणि जर दुसऱ्या दरवाजावर लाथा घालत असेल ते कितपत योग्य आहे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. यामध्ये राजकीय स्टंट केलाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. बरं, ठीक आहे. राजेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि आता